पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरानो, आज आपण आई माऊली यांच्या सानिध्यामध्ये आईच्या सोबत थोडी वेळ बसतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. माता मरियाच्या सोबत जेव्हा एक विश्वासू माणूस बसतो, त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक सुंदर सुंदर गोष्टी उत्पन्न होत आहे. हालेलुया. हालेलुया. आपली आई विश्वासाची आई आहे. प्रियानो, आईचं सानिध्य आपल्याला अनेक सत्य समजायला आणि घोषित करायला तयार करून घेत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आईला आपण विश्वासाची आई म्हणतो. विश्वासाची आई असलेले माता मरिया आपल्याला शिकवत आहे अशा अनेक गोष्टी आपण पाहू शकतो. हालेलुया. हालेलुया. बाय द वे, आपण विश्वासामध्ये पहिले काय बोलतो? हालेलुया. हालेलुया. स्वर्ग, पुढे बोला, आणि पृथ्वी आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ हालेलुया हालेलुया. परमेश्वर यावर माझा विश्वास आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. Praise the कोणावर Lord. विश्वास आहे? सर्व समर्थ परमेश्वर. सर्व समर्थ परमेश्वरावर, ज्यानी जिथे काहीच नव्हता तिथे सगळं काही तयार केलं. हालेलुया. हालेलुया. त्याच्यावर माझा विश्वास आहे आणि तो सर्व समर्थ आहे. सर्व समर्थ जो आहे त्याच्यावर विश्वास ठेवणारा माणूस कसे तरी बोलू शकतो का? कसे तरी जगू शकतो का? हालेलुया. हालेलुया. या दिवसांमध्ये मी असे अनेक लोकांना पाहिलो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. काही लोकांच्या मुखातून आलेले शब्द असे आहे, फादर हे सर्व असे चालले, जगून काय उपयोग आहे? जगण्यात काय अर्थ आहे? हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. याच्यापेक्षा असे असे असे. हालेलुया. हालेलुया. म्हणजे प्रियानो, असा निराशेचा वगैरे जग जे आहे त्या जगामध्ये हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आपण जेव्हा विश्वास कबूल करतो, आपण बोलणारी एक गोष्ट आहे, कुमारी मरियेपासून जन्मला. म्हणजे हालेलुया. हालेलुया. जगाला ते मान्य करता येत नाही, स्वीकार करता येत नाही. हालेलुया. हालेलुया. अशा एक सत्य. हालेलुया. हालेलुया. कुमारी मरियेपासून तो जन्मला. प्रेज द लॉर्ड. त्याचं कारण आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. हा जो परमेश्वर जो आहे, जो सर्वसमर्थ आहे, तो आपल्याला महत्वाच्या अनेक गोष्टी शिकवत आहेत. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आता आपण तुमच्या परिस्थिती, सर्व जे काही परिस्थिती तुमच्या समोर आहे, हालेलुया, हालेलुया. त्या सगळ्या परिस्थिती आहे तसे हातामध्ये घ्या आता तुम्ही. हालेलुया. हालेलुया. त्याबरोबर तुमच्या हातामध्ये पवित्र ग्रंथ घ्या. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. स्तोत्र संहिता 10वा अध्याय आपण घेऊ. 14व वचन. आता आपण सिस्टरांच्या मागे बोलूया. तू हे पाहिलेच आहे. पाहिलेच आहे. उपद्रव व दुःख उपद्रव व दुःख यांचा मोबदला यांचा मोबदला आपल्या हाताने देण्यासाठी आपल्या हाताने देण्यासाठी त्याच्या
त्याच्याकडे तू नजर लावितोस. तू नजर लावितोस. लाचार तुझ्यावर हवाला टाकीतो. तुझ्यावर हवाला टाकीतो. पोरक्यांचा सहाय्यकर्ता पोरक्यांचा सहाय्यकर्ता तू आहेस. तू आहेस. हालेलुया, हालेलुया. 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 तू कोणत्याही परिस्थितीमध्ये असतो, तुझा सहाय करता आहे. हालेलुया. हालेलुया. तुला वाटत असेल तो नाही म्हणून, काही लोकांनी तुला हसलं असेल, केवढे प्रार्थना करताय म्हणून विचारलं असेल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. 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 आपण विश्वास कबूल करताना बोलतो. हालेलुया. हालेलुया. तो जन्मलेले ख्रिस्त वाढले, त्रासातून गेला. हालेलुया. हालेलुया. मेला, त्याचा पुनरुत्थान झाला. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. देवाचे वचन आपल्याला शिकवत आहे, तो गेला, तो चालला, तोच मार्गातून आपल्याला चालायचं आहे. बक्कीता यांच्या जीवनामध्ये किती त्रास झाला म्हणून ती मोजता मोजता तिने असे बोलले, 144 जखम माझ्या शरीरामध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. एक नाही, दोन नाही. हालेलुया. हालेलुया. आपल्याला थोडासा दात दुखलं तर, थोडासा पाय दुखलं तर, डोकं थोडासा दुखलं तर आपल्याला भयानक त्रास होत आहे. हालेलुया. हालेलुया. आज सकाळी कोणतरी मला बोलले, फादर डोके इतके दुखत होते म्हणून फादर 3 वाजता माझं झोप जे उडाले, मी झोपलेच नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, कितीही त्रासातून तुम्ही जाणार असलं तरी स्तोत्र 10:14 आपल्याला सांगत आहे. हालेलुया. हालेलुया. दुःख, त्रास ते कुठून कुठून येत आहे, कोणाकडून येत आहे, सर्व तुझा परमेश्वर पाहत आहे. हालेलुया. हालेलुया. त्याच्याकडे उत्तर आहे. हालेलुया. हालेलुया. मी काय करायला पाहिजे? हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. माझा प्रिय बंधू भगिनीनो, मिक्का यांच्या ग्रंथामध्ये पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे. हालेलुया. हालेलुया. पहिले उत्तर आपल्याला मिक्का यांच्या ग्रंथामध्ये प्रभू देत आहे की नीतीने, न्यायाने वाग. बस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. त्यानंतर पुढे परमेश्वर आपल्याला सांगत आहे की तुझ्या घरामध्ये, तुझ्या कुटुंबामध्ये पाप वाढत आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the त्या Lord. पापाचा मार्ग तू सोडून टाक, तू सुधर. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. तू खातोस, किती खाल्लं तरी अजून समाधानी होत नाही. हालेलुया. हालेलुया. अलीकडच्या काळामध्ये अनेक लोकांच्याकडून मी पाहिलेली गोष्ट असे आहे. हालेलुया. हालेलुया. पार्टी करायला दर आठवड्यात जात आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. माझ्या बाळपणामध्ये आम्ही कधी हे ऐकलंच नाही. प्रत्येक चर्चेच्या संबंधामध्ये, कुटुंबाच्या संबंधामध्ये, समाजाच्या संबंधामध्ये हालेलुया. हालेलुया. पार्टीच पार्टी. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. किती बिर्याणी खाल्लं तरी, कितीही प्रकारचं काही खाल्लं तरी समाधानी का होत नाही. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. मिका यांच्या ग्रंथामध्ये 6व्या अध्यायातील 13वा आणि 14वा वचनामध्ये देव आपल्याला उत्तर देत आहे. आपण ऐकूया. म्हणून मी तुला हाणून भारी जखम करीतो. तुझ्या पातकांमुळे मी तुला उजाड करीतो. वचन संख्या 14. तू खाशील पण तृप्त होणार नाहीस. तुझ्या ठाई कंगालपणा राहील. तू धनाची
सारासर करशील, पण ते तुला वाचविता येणार नाही. व तू काही बचाविले तर मी ते तलवारीच्या हवाली करीन. हालेलुया. हालेलुया. काही दिवसापूर्वी एका बंधूने सांगितलं, माझ्या पप्पाची मोठी इच्छा होती, थोडीशी चांगली जमीन घ्यायची आणि तिथे एक घर बांधायला पाहिजे आणि जरा आहे त्यापेक्षा चांगलं जीवन जगायचं आहे. त्यासाठी ज्यांना पैसा दिले तो माणूस दारू पिला आणि पळाला. हालेलुया. हालेलुया. आयुष्यभर कमावलेले पैसा ज्यांनी दिलं, हालेलुया, हालेलुया. प्रियानो, तो माणूस वेडा झाला. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. देवाच्या कृपेने त्याचे जे कुटुंब आहे, त्याचा मुलगा प्रार्थनापूर्वक पप्पांना वाचवलं. पप्पांना नष्ट झालेले सर्व इज्जत स्वतःच्या कष्टाने त्यांनी मिळवून दिली. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. प्रिय बंधू भगिन, निराशामध्ये नको जगू. सामर्थ्यवान परमेश्वर तुझा ठाई आहे. हालेलुया. 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 तुझ्याच जीवनामध्ये त्याने कितीतरी कार्य केलेलं आहे. बकीताने सांगितलं, परमेश्वराच्या या प्रेमाच्या पुढे मला दुसरा काहीच नको. हालेलुया. हालेलुया. जखम एवढे आहे, त्रास एवढे आहे, तरी प्रीती मात्र कधीही कमी पडत नाही. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. उजव्या हात खूपच दुखत आहे असे कोणाला तरी या क्षणामध्ये पूर्णपणे बरेपणा परमेश्वराने दिलेला आहे. खांदे दुखण्याचा त्रास, संधिवाताचा त्रास आहे म्हणून मूठ धरता येत नाही असे कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. असा कोणतरी आहे ज्यांच्या हृदय दुःखाने भरलेला आहे. आज त्यांचा चेहरा परमेश्वराच्या कृपेने अगदी प्रसन्न झालेला आहे. परमेश्वर त्यांना हसायला, आनंदी व्हायला परवानगी देत आहे. कोणाचा तरी ओठ जखमाने भरलेला आहे. येशू त्या व्यक्तीचा ओठावरचा जखम बरे करून देत आहे. एका डोळ्याला खूप त्रास आहे असे कोणाला तरी पवित्र आत्मा त्या डोळ्याचा त्रास दूर करून देत आहे. कोणतरी एक व्यक्ती एकटापणाच्या त्रासातून जात आहे. एकटापणाच्या त्रासातून जाणारे जे व्यक्ती आहे त्यांना पवित्र आत्मा समजूतदारपण असलेली एका व्यक्तीच्या मदत पोहोचवून देत आहे. दाताचा त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. नवीन काहीतरी कामधंद्याच्या संबंधामध्ये पवित्र आत्मा अनेक लोकांना मार्ग उघडून देत आहे. कोणाचा तरी हाताचा पंच चालू होत आहे, त्याचा अगोदरचा जे भाग आहे, मनकट्याचा जे भाग आहे, त्या भागामध्ये असलेले दुखणे पूर्णपणे येशू बरे करून देत आहे. सापाच्या भयाने घर सोडून जायचं पण तयारीत असलेले कोणतरी आहे, त्यांना पवित्र आत्मा आज सांगून देत आहे. एका लहान बाळकाच्या जन्माचा वाट पाहणाऱ्या काही लोकांना पवित्र आत्मा आता आशीर्वाद करत आहे. डिलिव्हरी आणि इतर सर्व गोष्टीमध्ये पवित्र आत्म्याची मदत पोहोचणार.
कोणतरी एक व्यक्ती स्वतःवर प्रेम न करता ज्या ज्या परिस्थितीतून त्या व्यक्ती जात आहे त्या सर्व गोष्टीमध्ये स्वतःला आणि दुसऱ्यांना दोषी ठरवत बसलेला आहे. भाऊ बहीण चुका होत नाही असे कोणीही जगामध्ये नाही. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या चुकामध्ये सापडलेलं असलं तरी नम्र व्हा. मिका यांच्या ग्रंथाद्वारे पवित्र आत्मा सांगत आहे, तू फक्त नम्र झालं तर, नीतीचा, न्यायाचा, सत्याचा मार्ग परत एकदा निवडलं तर पश्चातापी अंतःकरणाला पवित्र आत्मा आशीर्वाद देणारच. एका डोळ्याला दुखणे असलेल्या व्यक्तीला, दोन्ही डोळ्याला थोडा थोडा दुखणे आहे, एका डोळ्याला जास्त दुखणे आहे, अशा त्या व्यक्तीला येशू आता स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.